हॅलो फ्रेंड्स, भगीरथ अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे. डेली करंट अफेअर्समधले काही महत्त्वाचे मुद्दे आपण डिस्कस करण्यासाठी एक सिरीजच चालू केलेली आहे. त्यामध्ये आज आपण 18 नोव्हेंबर आजच्या दिवशीचं जे करंट अफेअर्स आहे त्यामधले काही महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत. काही सिलेक्टेड टॉपिक्स इथे घेतलेले आहेत. वन ऑफ दॅट इज दी कार्बन टॅक्स, कार्बन बॉर्डर टॅक्स. देन विक्रम एस नावाचं आपला जो इनिशिएटिव्ह जो आहे तो त्याबद्दल आपण काही चर्चा करू. अँड देन सम थिंग्स अबाउट दी बायोडायव्हर्सिटी. सो लेट स्टार्ट विथ दिस. सो डेली करंट अफेअर्स त्यामध्ये पहिली जी बातमी आपण बघणार आहोत ती आहे कार्बन बॉर्डर टॅक्सबद्दल. कार्बन बॉर्डर टॅक्स, आता ही जी गोष्ट आहे ही आपल्याला मागच्या 1 ते 2 वर्षामध्ये वेगवेगळ्या देशांकडून वेगवेगळ्या ग्रुप्सकडून बघायला मिळाली की हा इनिशिएटिव्ह जो स्टार्ट केलेला आहे. आणि सध्या ही का बरं न्यूजमध्ये होती बातमी, हे कार्बन बॉर्डर टॅक्स जे आहे का बरं न्यूजमध्ये होतं? बिकॉज इंडिया आणि अजून काही कंट्रीज जे आहेत त्यांनी याला अपोज केलेलं आहे, दॅट यू शुड नॉट डू दिस काइंड ऑफ थिंग. सो एक्झॅक्टली मग कार्बन बॉर्डर टॅक्स काय आहे? सगळ्यात पहिले तर बातमी काय होती. इन व्हेरियस न्यूजपेपर्स यू कॅन सी द हिंदू, इंडियन एक्सप्रेस, टाइम्स ऑफ इंडिया, वेगवेगळ्या ठिकाणी ही बातमी आपल्याला बघायला मिळाली की अ ग्रुप ऑफ कंट्रीज. मग कोणते ग्रुप, कोणत्या कंट्रीज आहेत? मग या तर बेसिक नावाचा जो ग्रुप आहे, बेसिक BASIC, सो त्या कंट्रीजनी ह्याला अपोज केलेलं आहे ॲट दी COP27, जे शर्म अल शेख इजिप्तमधली जी जागा आहे. सो इथे जी मीटिंग आहे COP26, इथे याला अपोज केलं गेलेलं आहे बाय इंडिया अँड सम अदर कंट्रीज. मग आता हे अपोज का बरं झालेलं आहे? तर मार्केटला डिस्टॉर्ट करणारा टॅक्स हा आहे असं काही कंट्रीजचं म्हणणं आहे. सो लेट्स सी व्हॉट इज दिस कार्बन बॉर्डर टॅक्स. अँड आफ्टर दॅट वी विल टॉक अबाउट इंडियाज पोझिशन ऑन दिस. तर सगळ्यात पहिले जर आपण बघितलं कार्बन बॉर्डर टॅक्स म्हणजे काय आहे, तर इथे फॉर एक्झाम्पल 2 कंट्रीज आहेत. लेट्स सी देर इज वन कंट्री कॉल्ड कंट्री A अँड अदर कंट्री कॉल्ड कंट्री B. प्रत्येक देशाचे काही एमिशन रिलेटेड रेग्युलेशन्स असतील. जसं आपण म्हटलं की आपल्याकडे रेग्युलेटरी बॉडीज आहे, सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे. अँड in that way every country is having own set of regulations regarding climate change or regarding emission reduction. मग आता काही कंट्रीजकडे एकदम स्ट्रिक्ट टाईपचे रेग्युलेशन्स असतील रिगार्डिंग रिडक्शन इन दी एमिशन्स. काही कंट्रीजकडे काही प्रमाणामध्ये तिथे रिलॅक्सेशन्स दिलेले असतील, काही प्रमाणामध्ये आपण म्हणतो की सूट दिलेली असेल. मग आता ज्या कंट्रीज एमिशन रिडक्शन रिलेटेड जे रेग्युलेशन्स आहेत हे एकदम स्ट्रिक्टली फॉलो करतायत, स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट करतायत, त्या कंट्रीजवरती इम्पोर्ट ड्युटी, इफ दिस कंट्री इज लेट्स से गिविंग और एक्सपोर्टिंग कॉटन, ऑन दी अदर साइड दिस कंट्री B इज ऑल्सो एक्सपोर्टिंग कॉटन. मग आता त्या केसमध्ये जर कंट्री A मधून कॉटन इम्पोर्ट केला एखाद्या कंट्रीने, तर त्या कॉटनवरती तिथे रिलॅक्सेशन जे आहे किंवा तिथे आपण म्हणू की टॅक्स जो आहे तो टॅक्स जास्त प्रमाणामध्ये लावला जाईल जर ह्यांनी कार्बन रिलेटेड जे रेग्युलेशन्स आहेत त्यांचे हे स्ट्रिक्टली फॉलो केलेले नाही आहेत. इन दॅट वे हा जो टॅक्स आहे असा लावला जाईल की ज्यामध्ये तुम्ही जर प्रॉपरली कार्बन रिलेटेड एमिशन्स रेग्युलेशन्स इम्प्लिमेंट करत नसाल तर तुमच्यावरती टॅक्स तो अप्लाय होतं. सो इन दॅट सेन्स व्हॉट इज दिस कार्बन बॉर्डर टॅक्स? इट इन्व्हॉल्व्स इम्पोजिंग अँड इम्पोर्ट ड्युटी ऑन प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर्ड इन अ कंट्री विथ मोर लॅक्स क्लायमेट रूल्स. की जिथे खूप जास्त ढील दिली गेलेली आहे क्लायमेट रूल्समध्ये, त्या कंट्रीजमधून जर कोणता प्रॉडक्ट जर इम्पोर्ट केला जातो तर त्याच्यावरती जास्त इम्पोर्ट ड्युटी लागेल ॲज कम्पेअर्ड टू दी वन विच इज इम्प्लिमेंटिंग दी रूल्स इन अ स्ट्रिक्टर वे. सो त्याला कार्बन बॉर्डर टॅक्स तिथे म्हटलं गेलेलं आहे. सो दिस कार्बन बॉर्डर टॅक्स इट इन्व्हॉल्व्स अन इम्पोर्ट ड्युटी ऑन अ प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर्ड इन अ कंट्री विथ मोर लॅक्स क्लायमेट रूल्स दॅन वन बाईंग इट. सो त्या केसमध्ये आपण बघतोय की हा कार्बन बॉर्डर टॅक्स लावला जातोय. आता इथे काही लोकांनी याला सपोर्ट केलेला आहे, काही लोकांनी याला अपोज केलेलं आहे. वी हॅव अपोज्ड इट. तर ज्यांनी सपोर्ट केलेलं आहे त्यांचं लॉजिक काय आहे? ज्यांनी सपोर्ट केलेलं आहे त्यांचं लॉजिक काय आहे की त्यांचं म्हणणं आहे ऑब्व्हियसली जर एखादी कंट्री प्रॉपरली कार्बन रिलेटेड एमिशन
रेग्युलेशन्स इम्प्लिमेंट करत नाही आहे तर त्यांना काही ना काहीतरी ह्याची शिक्षा झाली पाहिजे और त्यांना काही ना काहीतरी प्रमाणामध्ये याचं नुकसान झालं पाहिजे सो दॅट दे कॅन डू बेटर थिंग्स रिगार्डिंग क्लायमेट चेंज रेग्युलेशन्स. सो त्यामुळे those in support of this tax claim this tax will benefit the environment and it will provide a level playing field to the companies. असं काही कंट्रीज ज्या फॉर एक्झाम्पल युरोपियन युनियन आहे सो त्यांचं असं ओपिनियन आहे की दॅट यू शुड डू दिस. बट ऑन दी अदर साईड जे ऑपोज करत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की याचं बर्डन जे आहे क्लायमेट कॉम्प्लायन्सचं हे बर्डन जे आहे ते डेव्हलपिंग कंट्रीजवरती येणार आहे. दिस विल बी ऑन द डेव्हलपिंग कंट्रीज. आता डेव्हलपिंग कंट्रीजवरती हे बर्डन का येईल असं लॉजिक जर आपण इथं बघितलं या कंट्रीज इन्क्लुडिंग इंडिया दॅट दे से की एखाद्या कंट्रीमध्ये फॉर एक्झाम्पल देर इज वन डेव्हलप्ड कंट्री सो त्या कंट्रीमध्ये जर अशा प्रकारे रेस्ट्रिक्शन्स लावले गेलेले आहेत अशा प्रकारचा कार्बन बॉर्डर टॅक्स लागला तर असं होऊ शकेल की काही इंडस्ट्रीज ज्या आहेत ह्या डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये शिफ्ट होतील आणि त्यामुळे डेव्हलपिंग कंट्रीजवरती पण ह्याचा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट पडू शकतो असं लॉजिक काही कंट्रीजनी इन्क्लुडिंग इंडिया तिथे दिलेलं आहे. आणि अजून एक इथे पॉईंट जर आपण बघितला की डेव्हलपिंग कंट्रीजचं काय ओपिनियन आहे की हिस्टॉरिकली आम्ही तेवढं जास्त कॉन्ट्रीब्यूट नाही केलेलं आहे इन दी क्लायमेट चेंज. वी कॅन टॉक अबाउट इंडिया की इंडियामध्ये पॉप्युलेशन जास्त आहे अँड इन दॅट वे वी आर हॅव्हिंग दॅट मच काइंड ऑफ एमिशन्स ऑल्सो. बट देर आर सम अदर कंट्रीज लेट्स से फॉर एक्झाम्पल कंट्रीज इन आफ्रिकामधल्या काही कंट्रीज आहेत सो त्या कंट्रीज ज्या आहेत त्यांनी तेवढ्या प्रमाणामध्ये कॉन्ट्रीब्यूट केलेलं नाही आहे इन क्लायमेट चेंज जे ह्युमन इंड्यूस क्लायमेट चेंज आपण म्हणतो. सो त्यामुळे हिस्टॉरिकली दे आर डुईंग मच लेस टू पोल्यूट द एन्व्हायरमेंट बट स्टील दे आर क्वाईट व्हल्नरेबल फॉर द क्लायमेट चेंज. त्यामुळे अशा प्रकारचा टॅक्स लावून आपण इथे इनजस्टिस करत आहोत असंही इंडिया आणि अजून काही कंट्रीजचं ओपिनियन आहे. नाऊ देर इज वन पॉईंट जो आपल्याला प्रिलिम्समध्ये विचारला जाऊ शकतो की कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम. कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम सो हा एक याच आयडियावरती बेस्ड असलेला इनिशिएटिव्ह आहे जो कोणी सुरू केलेला आहे तर युरोपियन युनियननी ह्याला सुरू केलेला आहे. कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम दिस इज स्टार्टेड बाय युरोपियन युनियन. नाऊ इंडियाची स्टँड यावरती काय इंडियाचं काय इथे पोझिशन आहे. सगळ्यात पहिले आपण जर बघितलं तर इंडियाचं असं म्हणणं आहे की या डेव्हलप्ड कंट्रीज ज्या आहेत या स्वतःच्या बाजूनी तेवढं जास्त इथे इनिशिएटिव्ह घेत नाही आहेत किंवा तेवढं जास्त कॉन्ट्रीब्यूट करत नाही आहेत इन टॅकलिंग द क्लायमेट चेंज. सो रादर दॅन बर्डनिंग द डेव्हलपिंग कंट्रीज इंडिया इज सेइंग डेव्हलप्ड कंट्रीज शुड डू मोर अबाउट इट. सो दॅट इज द ऑफिशियल स्टँड that developed countries cannot push the burden of doing more to tackle climate change while evading the responsibilities themselves. Because when we talk about climate change त्यामध्ये आपण बघतो की एक कॉन्सेप्ट जी येते in the entire climate change negotiation that is common but differentiated responsibility. कॉमन बट डिफरन्शिएटेड रिस्पॉन्सिबिलिटी. कॉमन काय कॉमन आहे प्रत्येक देशाला क्लायमेट चेंजला कंट्रोल करण्यासाठी ह्युमन इंड्यूस क्लायमेट चेंजला कंट्रोल करण्यासाठी काही ना काहीतरी करणे दॅट इज द कॉमन रिस्पॉन्सिबिलिटी. बट यू कॅन नॉट से की ही रिस्पॉन्सिबिलिटी सगळ्यांच्या खांद्यावरती एकाच प्रमाणामध्ये ठेवलेली आहे. दिस इज डिफरन्शिएटेड बिकॉज some countries are contributing a lot to this kind of climate change, some countries are not contributing that much. But those countries who are not contributing but still they are vulnerable to climate change. त्यामुळे हे डिफरन्शिएटेड रिस्पॉन्सिबिलिटी आपण इथे बघतो. COP27 मध्ये पण इंडियाचा एक स्टँड जो राहिलेला आहे की इंडिया इज सेइंग फॉसिल फ्युएल्सला कंट्रोल करणं किंवा फॉसिल फ्युएल्सला कर्ब करणं फेज डाऊन करणं गरजेचं आहेच. बट त्यामुळे असं नाही होणार आहे की तुम्ही म्हटले की नाही कोळसा फक्त कोळशावरतीच फोकस करा विच द डेव्हलप्ड कंट्रीज आर डुईंग. मेनी कंट्रीज जर्मनीमध्ये किंवा अजून युरोपियन कंट्रीजमध्ये आपण बघतोय की दे आर टॉकिंग अबाउट फेजिंग डाऊन दी कोल यूज. बट इंडियाचं ओपिनियन हे आहे की यू कॅन नॉट सिम्पली सिंगल आउट समथिंग की कोळसा म्हणजे कोळशामुळंच सगळं होतं. सो इट इज नॉट जस्ट कोल, यू शुड बेसिकली फेज आउट ऑल दी फॉसिल फ्युएल्स. त्यामुळे इथे त्यांनी एक म्हणलेलं आहे की जे कंट्रीज टार्गेट करतात डेव्हलप्ड कंट्रीज
कोळशाला. सो इंडियाज ओपिनियन आहे दॅट यू शुड फोकस ऑन ऑल दी फॉसिल फ्युअल्स, आणि फक्त कोळसा जो आहे तो एक फॅक्टर नाही आहे. अँड बेसिकली इंडिया असं का म्हणतंय, कारण इंडिया इज हेविली रिलायंट ऑन कोल. ऑलमोस्ट 70% आपलं जे एनर्जी प्रोडक्शन जे आहे ते कोल बेस्ड थर्मल पॉवर प्लांट्सनी होतं आहे. अँड बिकॉज ऑफ दॅट इंडियाचा हा एक स्टँड तिथे राहिलेला आहे. सो दिस इज इंडिया स्टँड ऑन द कार्बन बॉर्डर टॅक्स. नाऊ आपण सुरुवातीला बोलत होतो की काही कंट्रीज आहेत त्यांनी याला अपोज केलेलं आहे. सो कोणत्या कंट्रीज आहेत, तर बेसिक ग्रुप ऑफ कंट्रीज हू अपोज दिस टॅक्स. मग आता बेसिक ग्रुपमध्ये ह्या 4 इंडस्ट्रियलाइज्ड कंट्रीज येतात, ज्यांचं एक आपण प्रिलिम्समध्ये हे विचारलं जाऊ शकते. ब्राझील आहे, साऊथ आफ्रिका, इंडिया अँड चायना. सो दीज आर 4 कंट्रीज. 2009 मध्ये एक हा जो ग्रुप आहे, बाय अन ॲग्रीमेंट दिस ग्रुप वॉज एस्टॅब्लिश्ड इन 2009. सो इथपर्यंत आपण पहिली बातमी बघितली. इट इज अबाउट दी कार्बन बॉर्डर टॅक्स. आजही आलेलं मागच्या 2 दिवसांमध्ये आपल्याला ही बातमी बऱ्याच न्यूजपेपरमध्ये दिसते. नाऊ लेट्स टॉक अबाउट दी नेक्स्ट थिंग. इंडियाज फर्स्ट प्रायव्हेटली बिल्ट रॉकेट सेट फॉर लॉन्च टुडे. आताही जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल त्यावेळेसही तुम्हाला दिसेल की वेगवेगळ्या ठिकाणी नोटिफिकेशन्स येत आहेत दॅट हे लॉन्च झालेलं आहे आणि हे प्रायव्हेटली लॉन्च्ड, प्रायव्हेटली बिल्ट रॉकेट आहे. सो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आपल्याला खूप महत्त्वाच्या राहणार आहेत. टॉकिंग अबाउट दी प्रिलिम्स ॲज वेल ॲज टॉकिंग अबाउट दी मेन्स एक्झाम. दोन्ही फील्डमध्ये आपण बघू की कारण स्पेस सेक्टर आहे. इन मेन्स दे कॅन आस्क यू इंडियाज डेव्हलपमेंट्स इन दी स्पेस सेक्टर. अजून एक मेन्समध्ये GS3 मध्ये सिलेबस टॉपिक आहे अचिव्हमेंट्स ऑफ इंडियन्स इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी. त्यामध्ये विक्रम साराभाई यांच्यावरती एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्यावरती एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. वाय वी आर टॉकिंग दिस, बिकॉज ऑल दीज पीपल आर सम हाऊ लिंक्ड विथ दिस. विक्रम नावच आहे या रॉकेटचं, विच इज नेम्ड आफ्टर विक्रम साराभाई. सो विक्रम S नावाचं हे रॉकेट आहे विच इज शेड्यूल्ड टू लिफ्ट ऑफ फ्रॉम इस्रो लॉन्च पॅड, जे आपल्याला श्रीहरिकोटामध्ये बघायला मिळतं. नाऊ लेट्स सी बेसिक थिंग्स अबाउट दी विक्रम S. सो विक्रम S हे जे रॉकेट आहे दिस इज डेव्हलप्ड बाय स्कायरूट एरोस्पेस, जे प्रायव्हेट ऑर्गनायझेशन आहे. स्कायरूट एरोस्पेस नावाची ऑर्गनायझेशन आहे. इट इज अ सिंगल स्टेज सॉलिड फ्युएल रॉकेट. सिंगल स्टेज सॉलिड फ्युएल रॉकेट आहे. नॉर्मली when you talk about PSLV, when you talk about GSLV, यामध्ये आपल्याला दिसते की वेगवेगळ्या प्रकारे स्टेजेस आहेत. लाईक PSLV यू आर हॅव्हिंग 4 स्टेजेस, ज्यामध्ये अल्टरनेट वेमध्ये सॉलिड आणि लिक्विड फ्युएल तिथे अरेंज केलेलं आहे. बट हिअर यू विल फाइंड दॅट हे एक सिंगल स्टेज सॉलिड फ्युएल रॉकेट आहे. सिंगल स्टेज सॉलिड फ्युएल रॉकेट. वन इंटरेस्टिंग थिंग अबाउट दिस विक्रम S इज याची जी ऑर्बिटल स्पीड आहे, ऑर्बिटल स्पीड आपण जे म्हणतो, सो द स्पीड ऑफ दिस रॉकेट इट इज लेस दॅन द ऑर्बिटल स्पीड. मग आता ऑर्बिटल स्पीड काय असते किंवा ऑर्बिटल हे वेलॉसिटी जे इथे म्हणलेलं आहे, व्हॉट इज दिस ऑर्बिटल वेलॉसिटी? ऑर्बिटल वेलॉसिटी म्हणजे एखाद्या कोणत्याही सॅटेलाइटला जेव्हा अर्थच्या बाहेर जाऊन आपण जे म्हणतो ना ऑर्बिट्स आहेत, लो अर्थ ऑर्बिट, मीडियम अर्थ ऑर्बिट. सो व्हेन एनी रॉकेट और एनी सॅटेलाइट वॉन्ट्स टू एंटर इन टू दॅट ऑर्बिट, त्या रॉकेटला, त्या सॅटेलाइटला त्या ऑर्बिटपर्यंत एंटर होण्यासाठी जी वेलॉसिटी लागते त्याला ऑर्बिटल वेलॉसिटी म्हणतात. बट दिस विक्रम S इट इज ट्रॅव्हलिंग स्लोअर दॅन दी ऑर्बिटल वेलॉसिटी. इट इज ट्रॅव्हलिंग स्लोअर दॅन दी ऑर्बिटल वेलॉसिटी. आणि त्यामुळे इथे जे म्हणलेलं आहे त्यांनी की इट इज अ सब ऑर्बिटल लॉन्च. सब ऑर्बिटल लॉन्च म्हणजे काय? जेव्हा हे रॉकेट जे आहे विक्रम S ते आउटर स्पेसमध्ये एंटर होणार तरी देखील ते अर्थच्या ऑर्बिटमध्ये एंटर नसेल झालेलं. इट विल नॉट बी ट्रॅव्हलिंग इन दी अर्थ ऑर्बिट बिकॉज ऑफ दिस सब ऑर्बिटल लॉन्च ऑफ दिस विक्रम S. आता फक्त इथेच थांबणार नाही ही कंपनी स्कायरूट एरोस्पेस. दे विल बी लॉन्चिंग अ सिरीज ऑफ रॉकेट्स अंडर दिस प्रोजेक्ट. त्यामुळे बाकी अजून रॉकेट्स जे आहेत त्याबद्दल आपल्याला सध्या काय इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. फर्स्ट थिंग, दिस विक्रम सिरीज ऑफ रॉकेट इट इज डेव्हलप्ड बाय स्कायरूट अँड इट इज नेम्ड आफ्टर विक्रम साराभाई, द फाउंडर ऑफ इंडिया स्पेस प्रोग्राम. त्यांच्या नावाने हे तिथे लॉन्च केलेलं आहे. दी सेकंड थिंग की यामध्ये आपण बघतोय की काही अशा गोष्टी आहेत की ज्या कुठे ना कुठे आपण बघतोय की फिजिक्सशी रिलेटेड, कुठे ना कुठे फिजिक्सशी रिलेटेड आपल्याला क्लिअरली दिसत आहेत की कार्बन कंपोजिटचा वापर इथे केला गेलेला आहे. वेन यू टॉक अबाउट दी एंटायर स्ट्रक्चर ऑफ दिस रॉकेट त्यामध्ये कार्बन कंपोजिटचा वापर आहे.
आणि कार्बन कंपोजिट जेव्हा आपण म्हणतोय की कुठे ना कुठे ह्या गोष्टी वेन यू टॉक अबाउट एरोस्पेस, त्यामध्ये आपल्याला दिसेल की व्हॉट काइंड ऑफ मटेरियल यू विल नीड. तुम्हाला एक तर मटेरियल असं पाहिजे की जे स्ट्रॉंग असलं पाहिजे, बट ॲट दी सेम टाइम यू विल नीड मटेरियल दॅट इज लाईट वेट. असं नाही होणार आहे की एकदम जडच्या जड घेऊन तुम्ही वरती जाणार. सो यू विल नीड दॅट काइंड ऑफ स्ट्रेंथ, ॲट दी सेम टाइम यू विल नीड दॅट काइंड ऑफ लाईट वेट मटेरियल, आणि ते इथे वापरलं गेलेलं आहे. सो दी रॉकेट्स आर अमॉंग दी फ्यू लॉन्च व्हेकल्स. हे जे रॉकेट्स आहेत, दीज आर अमॉंग दी फ्यू लॉन्च व्हेकल्स इन दी वर्ल्ड विच हॅव देअर कोअर स्ट्रक्चर विच इज बिल्ट बाय यूजिंग कार्बन कंपोजिट. सो दिस इज वन इम्पॉर्टंट थिंग अबाउट दिस विक्रम सिरीज ऑफ रॉकेट. आता इथे जे इंजिन आहे हे आधीही न्यूजमध्ये आलेलं होतं, बट इंजिन यूज्ड इन दिस लॉन्च व्हेकल इज कलाम 80. कलाम 80 नावाचं ते इंजिन आहे विच इज नेम्ड आफ्टर फॉर्मर प्रेसिडेंट डॉक्टर APJ अब्दुल कलाम. कलाम 80 नावाचं ते इंजिन आहे, राईट. नाव रिलेटेड टू दिस, जे मागच्या 2 वर्षापासून आपण हे न्यूजमध्येही बघतोय की हा एक इनिशिएटिव्ह आपल्याला दिसतो. बिकॉज वेन यू टॉक अबाउट दी स्कायरूट कॉर्पोरेशन, स्कायरूट नावाची जी कंपनी आहे, सो ती कंपनी प्रायव्हेट सेक्टरमध्ये असताना स्पेसमध्ये कसं काय एंटर झाली. सो हिअर यू नीड टू अंडरस्टँड दिस की आपल्याला जेव्हा आपण म्हणतोय की स्पेस सेक्टरला अजून ग्रो करायचं आहे, देन वी विल नीड द कॉन्ट्रीब्युशन ऑफ प्रायव्हेट सेक्टर ॲज वेल. त्यामुळे इथे आपण बघतोय की रिलेटेड टू दॅट इनस्पेस नावाचा एक इनिशिएटिव्ह आपण ऑलरेडी लॉन्च केलेला होता. आता इनस्पेसचा फुल फॉर्म काय आहे? इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर. इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर. आता हे सेंटर जे आहे, दिस विल ॲक्ट ॲज अ सिंगल विंडो इंडिपेंडंट नोडल एजन्सी, जे डिपार्टमेंट ऑफ स्पेसच्या अंडर काम करणार आहे. अँड इट विल ट्राय to incorporate the private sector into India's space related development. So it is established as that single window agency here, which will be responsible for all space sector related activities related to your private sector. आणि हे एक महत्त्वाचं एक आपण म्हणतोय की एक महत्त्वाचा रोल हे प्ले करणार आहे इन बूस्टिंग दी प्रायव्हेट स्पेस सेक्टर इन इंडिया. यामध्ये आपण बघतोय की इट विल हेल्प इन बूस्टिंग दी प्रायव्हेट स्पेस सेक्टर इकॉनॉमी इन इंडिया, आणि त्यामुळे इनस्पेस नावाचं इनिशिएटिव्ह लॉन्च केलेलं होतं. नाउ वेन यू व्हिजिट दी इस्रो वेबसाईट, तर इस्रोच्या वेबसाईटवरती आपल्याला ह्याबद्दल अजून काय बघायला मिळतं. बिकॉज वन थिंग दे हॅव गिवन ऑफिशियली, इस्रोच्या वेबसाईटवरून आपल्याला इनस्पेसच्या वेबसाईटची पण एक लिंक मिळते, त्यामध्ये जाऊन हा डेटा इथे आपण घेतलेला आहे. नाउ लेट्स सी की याचं एक्झॅक्टली कॉन्ट्रीब्युशन काय किंवा रोल काय ह्याचा. बिकॉज इनस्पेस प्रायव्हेट सेक्टरला किती लेवलपर्यंत मदत करते. सो हिअर यू कॅन सी दे आर डुईंग अ लॉट इन दिस, बिकॉज इट इज रिस्पॉन्सिबल टू प्रमोट, enable, authorize and supervise various space activities of non-government entities. मग कोणत्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आहेत? सगळ्यात पहिले तर लॉन्च व्हेकल बिल्ड करण्यासाठी असिस्टन्स प्रोव्हाइड करते इस्रो, अँड इन दॅट वे इन स्पेस. सॅटेलाइट्स डेव्हलप करण्यासाठी स्पेस बेस्ड सर्व्हिसेस ते प्रोव्हाइड करतात थ्रू व्हेरियस काइंड ऑफ ऑर्गनायझेशन्स विदिन इस्रो, लाईक यू आर हॅव्हिंग मास्टर कंट्रोल फॅसिलिटी, त्याचा ॲक्सेसही या सॅटेलाइट्सला मिळणार. देन प्रोव्हाइडिंग स्पेस बेस्ड सर्व्हिसेस एक बघितलं आपण. शेअरिंग ऑफ दी इन्फ्रास्ट्रक्चर, जे स्पेस रिलेटेड इन्फ्रास्ट्रक्चर असेल. शेअरिंग ऑफ दी प्रिमायसेस विच आर अंडर द डिपार्टमेंट ऑफ स्पेस, त्या प्रिमायसेसचा ॲक्सेस प्रायव्हेट सेक्टरला मिळतो. Also it is helping in establishment of new space infrastructure and facilities. And this is one initiative जो प्रायव्हेट स्पेस सेक्टरची जी इकॉनॉमी आहे त्याला बूस्ट करण्यासाठी हा इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंटने घेतलेला आहे. सो इन स्पेस त्याचं नाव आहे. दिस कॅन बी आस्क्ड इन UPSC प्रिलिम्स एक्झाम. ऑल्सो यू कॅन राईट अबाउट इट. जर तिथे विचारलं गेलं की व्हॉट आर दी पोटेन्शियल, यू कॅन से काय एक्झॅक्टली पोटेन्शियल आहे इंडियामधल्या प्रायव्हेट सेक्टरचं इन दी स्पेस फील्ड, सो त्यामध्ये आपल्याला इनस्पेसचं मेन्शन तिथे करणं गरजेचं राहणार आहे. दिस इज दी सेकंड न्यूज. नाऊ लेट्स टॉक अबाउट थर्ड न्यूज, जे आपल्याला एक बायोडायव्हर्सिटी GS पेपर 3 मध्ये बायोडायव्हर्सिटीमध्ये हे आपल्याला बघायला मिळेल. सो एक आजच्याच न्यूजपेपरमधली ही बातमी द हिंदूमध्ये होती. सायबेरियन रुबी थ्रोट रेकॉर्डेड इन द निलगिरी, जो असं नाही की एकदम नॉर्मली मिळून जातो. दिस इज अ रेअर काइंड ऑफ थिंग फॉर निलगिरीज, की सायबेरियन रुबी थ्रोट हा एक जो स्पेसी आहे तो इथे सापडलेला आहे. सो लेट्स सी सम डिटेल्स. सायंटिफिक नेम
काय आहे तर कॅलिओप इट इज द सायंटिफिक नेम ऑफ दिस सायबेरियन रुबी थ्रोट. सगळ्यात पहिले प्रिलिम्समध्ये ज्या प्रकारचे प्रश्न येतात तर पहिले आपल्याला हे माहिती पाहिजे की सायबेरियन रुबी थ्रोट एक्झॅक्टली आहे काय. दिस इज बर्ड. सायबेरियन रुबी थ्रोट हा एक बर्ड आहे. सो हॅबिटॅट जर याचा बघितला आपण, इट ब्रीड्स इन दी कोनिफेरस फॉरेस्ट ऑफ सायबेरिया. त्यामुळे हा जो बर्ड आहे हा विंटर मायग्रेटरी बर्ड आहे. दिस इज विंटर मायग्रेटरी बर्ड. दिस इज नोन टू विंटर इन थायलंड. विंटर सीझनमध्ये दिस इज गोइंग टू थायलंड, इंडिया, इंडोनेशिया अँड बांगलादेश. सो या 4 कंट्रीजमध्ये नॉर्मली हा जो बर्ड आहे तो मायग्रेट करतो. दिस इज मायग्रेटिंग इन थायलंड, इंडिया, इंडोनेशिया अँड देन बांगलादेश. आता निलगिरीच्या भागामध्ये हा जो बर्ड आहे हा असं नाही की रेग्युलरली सापडतोय. दिस इज रेअर काइंड ऑफ फाइंडिंग फॉर निलगिरी. नाउ इन निलगिरी देर आर अदर विंटर मायग्रेंट्स. निलगिरीमध्ये बाकी अजून जे विंटर मायग्रेंट्स आहेत त्यामध्ये आपल्याला काही दिसत आहेत. रोजी स्टार्लिंग, वुडी सँडपायपर अँड देन नॉर्दर्न पिंटेल. सो हे 3 नावं इथे त्यांनी दिलेले होते न्यूजपेपरमध्ये. सो इन प्रिलिम्स एक्झाम दे कॅन आस्क यू लाईक हे 3 शब्द दिलेले आहेत आणि हे एक्झॅक्टली काय आहे. इफ यू सी लास्ट 2 years पेपर्स त्यामध्ये आपल्याला हे रेग्युलरली अशा प्रकारचे क्वेश्चन्स बघायला मिळतात. दॅट यू नीड टू आयडेंटिफाय की रोजी स्टार्लिंग म्हणजे बर्ड आहे. नाऊ 13 मार्च 2022ला द हिंदूमध्येच अजून एक अशा प्रकारची बातमी आलेली होती विच यू कॅन क्लब टुगेदर हिअर ऑल्सो. तो रेअर स्पॉटेड रॉयल. स्पॉटेड रॉयल पुन्हा तोच प्रश्न येऊ शकतो की स्पॉटेड रॉयल एक्झॅक्टली काय आहे. तो स्पॉटेड रॉयल एक रेकॉर्ड झाले निलगिरीमध्ये आफ्टर मोर दॅन अ सेंचुरी. 100 वर्षानंतर हा जो स्पेसी आहे तो रेकॉर्ड झालेला होता. मग एक्झॅक्टली स्पॉटेड रॉयल काय आहे तर इट इज नॉट अ बर्ड बट इट इज रेअर काइंड ऑफ बटरफ्लाय स्पेसी. दिस इज रेअर काइंड ऑफ बटरफ्लाय स्पेसी. त्याला स्पॉटेड रॉयल म्हणलेलं आहे. आणि याचं सायंटिफिक नेम जर आपण बघितलं तर ताजुरिया मॅक्युलाटा. ताजुरिया मॅक्युलाटा इट इज दी सायंटिफिक नेम ऑफ दिस स्पॉटेड रॉयल. सो अशा प्रकारच्या बातम्या ज्या आहेत ह्या आपल्याला आपण जर म्हटलं की ठीक आहे आम्हाला मेन्समध्ये त्याबद्दल नाही लिहायचं किंवा एवढं लक्षात नाही येणार, बट स्टिल इन प्रिलिम्स एक्झाम इट इज ऑलवेज एक्सपेक्टेड दिस काइंड ऑफ क्वेश्चन. सो या 3 बातम्या आपण आज ज्या बघितल्यात, कार्बन बॉर्डर टॅक्सबद्दल आपण बोललो, देन वी टॉक्ड अबाउट दी विक्रम एस, अँड देन थर्ड दॅट इज दी रुबी थ्रोट, सायबेरियन रुबी थ्रोट या पक्षाबद्दल आपण काही बेसिक गोष्टी बघितल्या. आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये अशाच प्रकारच्या डेली करंट अफेअर्स रिलेटेड काही न्यूज घेऊन आपण पुन्हा भेटू. थँक्यू. नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आणि नोटिफिकेशनसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भगीरथ IAS अकॅडमी.